नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगीत दिव्या. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे विविध शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाकडून अनेक वर्षापासून या सुविधांची मागणी करण्यात आली होती. अखेर सरकारने मराठी विद्यार्थ्यांसाठी 8 महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या योजनांमध्ये 10वी नंतर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक मदत तसेच मोटर वाहन चालक आणि वाहतूक प्रशिक्षण योजनेचा समावेश आहे. याशिवाय विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाशी संबंधित 16 प्रकारची प्रतिपूर्ती योजनाही लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळणार. राज्याबाहेर अनुदानित आणि विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. सरकारने स्पष्ट केलं की ज्या सर्व अभ्यासक्रमामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळतात, त्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही पात्र ठरवण्यात येणार. केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थलांतरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार. तसेच भविष्यात ओबीसी समाजासाठी लागू करण्यात येणाऱ्या नवीन शैक्षणिक सुविधा आणि सवलती आपोआप मराठा समाजालाही लागू होतील, असं सरकारने जाहीर केलं. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्लभ मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यात मोठी मदत मिळेल, असं सरकारचं म्हणणं आहे. उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. मराठा समाजासाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त केली जात आहे. विविध घडामोडींसाठी पाहत रहा डीसी न्यूज मराठी.